मित्रांनो, आपल्या घरी लग्नात मिळालेलं, आईने दिलेलं आणि कधीतरी स्वतःच विकत घेतलेलं सोनं असतं आणि हे स्वाभाविक आहे. सोन्याशी मराठी माणसाचं एक खोल नातं आहे. दागिने म्हणून विकत घेतलेलं सोनं ठीक आहे, पण ह्याला तुम्ही गुंतवणुकीच्या हेतूने नाही घेतलं ना. कारण आज मी तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ह्यापेक्षा एक उत्तम पर्याय सुचवणार आहे. लक्षात ठेवा, ही व्हिडिओ फक्त गुंतवणुकीच्या दृष्टिकोनाने बनवली आहे, म्हणून ज्या लोकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनीच ही व्हिडिओ पुढे बघावी. आज आपल्याला समजून घ्यायचे आहे फिजिकल सोनं म्हणजेच प्रत्यक्ष रूपातील सोनं विकत घेणं वर्सेस गोल्ड म्युच्युअल फंडद्वारे सोन्यात गुंतवणूक करणं. कोणतं चांगलं आहे आणि कोणतं सोनं कोणत्या गोष्टीसाठी विकत घ्यायला हवं. चला सुरुवात करू. सोनं म्हणजे आपल्यासाठी फक्त एक धातू नाही, ती एक भावना आहे. लग्नात घालणारे दागिने, आईने दिलेला हार ह्यांसोबत एक भावनिक नातं असतं. पण गुंतवणूक म्हणून हे किती बरोबर आहे? फिजिकल गोल्डमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण बघूया आणि त्यावरचा उपाय जाणून घेऊया. पहिला प्रॉब्लेम आहे GST. तुम्ही आज 1 ग्राम सोनं विकत घेतलं तर त्यावर तुम्हाला 3% GST भरावा लागतो. म्हणजे तुम्ही गुंतवणूक सुरुवात सुद्धा केली नाही तर आधीच टॅक्स लागला. दुसरा प्रॉब्लेम मेकिंग चार्जेस. दागिने घ्यायला गेलं तर मेकिंग चार्जेस लागतात. हा चार्ज साधारणतः दागिन्याच्या किमतीच्या 10 ते 30% पर्यंत असू शकतो. तिसरा प्रॉब्लेम आहे शुद्धता. हे सोनं किती शुद्ध आहे, 22 कॅरेट आहे की 18 कॅरेट, हे परखायला आपल्याला सोनारावर विश्वास ठेवायला लागतो. हॉलमार्किंग असेल तर ठीक आहे, पण सगळे सोनार विश्वासू नसतात. चौथा आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे स्टोरेज आणि सेफ्टीचा. घरी ठेवले तर चोरीची भीती, बँक लॉकर घेतले तर त्याचा वेगळा चार्ज लागतो. आता ह्या सगळ्यांवर उपाय काय? गोल्ड म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्स काय आहे हे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पण आता हे गोल्ड म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय ते सांगतो. समजा तुम्ही एका फंड हाऊसला सांगता की माझे पैसे घ्या आणि त्या पैशांनी सोनं विकत घ्या. मग फंड हाऊस तुमच्या पैशांनी खरं सोनं विकत घेतो. आता ते सोनं तुम्हाला हातात देता येत नाही, म्हणूनच त्याऐवजी तुम्हाला एक डिजिटल युनिट देतो. ती युनिट म्हणजे तुमचा विकत घेतलेल्या सोन्यामधला वाटा. सोन्याची किंमत वाढली की त्या युनिटची किंमत वाढते, सोन्याची किंमत पडली की त्या युनिटची किंमत सुद्धा पडते. तुमच्या युनिट आणि फिजिकल गोल्डच्या भावामध्ये एकदम डायरेक्ट कनेक्शन असतं. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष सोने हातात धरले नाही, म्हणून ना GSTचा प्रॉब्लेम, ना मेकिंग चार्जेस आणि ना स्टोरेजचा इश्यू. रिटर्न्स तितकेच मिळतात जितके फिजिकल गोल्ड देतो, तेही विदाऊट चार्जेस अँड टॅक्स. ह्या बदल्यात AMC तुमच्याकडून वर्षाला 0.2 ते 0.5% खर्च घेते, ज्याला गोल्ड म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशिओ म्हणतात. म्हणजे तुम्ही 1000 रुपये गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये टाकले तर AMC वर्षभरात तुमच्याकडून 2 ते 5 रुपये खर्च घेते, ज्याने ती गोल्ड सांभाळती. हा खर्च मेकिंग चार्जेस आणि GSTच्या तुलनेत एकदम क्षुल्लक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर गोल्ड म्युच्युअल फंड म्हणजे काही वेगळं नसतं. तुम्ही त्याच सोन्यामध्ये गुंतवणूक करता जो तुम्ही विकत घेता, फक्त हे डिजिटल फॉर्ममध्ये असतं आणि ह्याचा भाव अगदी फिजिकल गोल्ड एवढाच वरती खाली होतो. आता आपण गोल्ड म्युच्युअल फंडची फिजिकल गोल्डसोबत तुलना करूया, कारण खरा फरक इथेच आहे. सगळ्यात पहिलं तर गोल्ड म्युच्युअल फंडच्या खरेदीवर GST लागत नाही. गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला 1 रुपये सुद्धा GST भरावा लागत नाही. तुमची गुंतवलेली पूर्ण रक्कम गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये SIP शक्य आहे. फिजिकल गोल्ड घ्यायला एकाच वेळी मोठी रक्कम लागते, पण गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही अगदी 500 रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. छोट्या छोट्या रकमेने तुम्ही सातत्याने दर महिन्याला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करत राहता. तिसरी गोष्ट म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये स्टोरेजचं काही टेन्शन नसतं. डिजिटल आहे म्हणून लॉकरची गरज नाही आणि चोरीची भीतीसुद्धा नाही. काही मेकिंग चार्जेस नाही आणि शुद्धतेची चिंतासुद्धा नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये टाकलेले पैसे 24 कॅरेट गोल्डमध्ये गुंतवले जातात, ज्याने तुम्हाला अतिउत्तम परतावा मिळतो. तुमची इन्व्हेस्टमेंट सेबीद्वारे रेग्युलेटेड फंड हाऊसमध्ये सुरक्षित आहे. सेबी काय आहे ते आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे लिक्विडिटी. इमर्जन्सीमध्ये पैसे लागले तर गोल्ड म्युच्युअल फंडमधून 1 ते 2 दिवसात पैसे डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात. पण फिजिकल गोल्ड विकायचं किंवा गहाण ठेवायचं म्हटलं तर सोनाराकडे जावं लागतं, भावतोल करावा लागतो आणि योग्य भाव मिळेल की नाही ह्याची सुद्धा खात्री नसती. गोल्ड लोन सुद्धा एक पर्याय आहे, पण त्यात तुम्हाला गहाण ठेवलेल्या सोन्याची फक्त 75 ते 85% इतकंच लोन मिळतं.
म्हणजे 1,00,000च्या सोन्यावर जास्तीत जास्त 75 ते 85,000च मिळतात। ह्याच्या उलट गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये युनिट्स विकले की तुम्हाला त्याची 100% व्हॅल्यू मिळते। पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला नफा झाला असेल तर त्यावर टॅक्स लागू शकतो। आता टॅक्सेस बद्दल बघूया। फिजिकल गोल्ड आणि गोल्ड म्युच्युअल फंड्स विकले तर लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागतो। हे दोन्हींमध्ये सेम असतं। जर विकत घेतलेलं सोनं 2 वर्षाच्या आत विकलं तर जेवढा नफा झालाय त्यावर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स लागतो आणि जर 2 वर्षांनंतर विकलं तर 12.5% टॅक्स लागतो। ह्यामध्ये एक फरक हा आहे की फिजिकल गोल्डच्या वेळेस भरलेलं 3% GST आपल्याला परत मिळत नाही, जे की गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये भरायलाच नाही लागत। आता मी तुमच्यासमोर आर्थिक सल्लेदार म्हणून माझे मत मांडतो। लग्नात घालायचे, आईसाठी आणि बायकोसाठीचे दागिने नक्की विकत घ्या, कारण ह्यामध्ये एक भावनिक मूल्य आहे आणि त्याला कोणताही म्युच्युअल फंड बदलू शकत नाही। पण गुंतवणुकीच्या हिशोबाने फिजिकल गोल्ड घरच्या किंवा बँकेच्या तिजोरीमध्ये ठेवणे हा काय हुशार निर्णय नाही। अगदी तेच गोल्ड डिजिटल फॉर्ममध्ये बिना काही GST आणि मेकिंग चार्जेसचे SIP द्वारे अगदी 500 रुपयांपासून सेबीद्वारे नियंत्रित गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये ठेवणे फारच फायदेशीर ठरते आणि इमर्जन्सीमध्ये 2 दिवसात पैसे परतसुद्धा मिळू शकतात। सोन्यावर प्रेम करा, पण हुशार पद्धतीने करा। ह्यातच आहे मराठी माणसाची खरी हुशारी। जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जे लोक आजही फिजिकल गोल्डला गुंतवणूक समजत आहे त्यांच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।